जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण गुले इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। पाठीमागे 2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या YouTube चॅनलवरती। त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आगामी पोलीस भरती येण्याची खूप शक्यता आहे, फक्त लवकर येण्याची शक्यता कमी आहे, कारण ते एक प्रोसेस सांगितली होती। त्या प्रोसेसला 7 ते 8 महिने लागू शकतात। व्हिडिओ तुम्ही YouTube चॅनलवरती जाऊन पाहू शकता। आज आपल्याला पोलीस भरतीसाठी आवश्यक जे काही डॉक्युमेंट्स आहेत, कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि आपल्याकडे कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे विद्यार्थ्यांना समजणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये फक्त मी डॉक्युमेंट सांगणार आहे। तुमच्याकडे नसतील तर काढून घ्या, असतील तर ठीकच आहे। या ठिकाणी बघा 2 पार्ट केलेत मी। पहिला पार्ट आहे आवश्यक कागदपत्रे, म्हणजे हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच पाहिजेत, आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मी सांगितलेलं आहे की इतर आवश्यक कागदपत्रे, मग ते तुमच्या समांतर आरक्षणावरती ठरणार आहे। ओके, तर बघा या ठिकाणी 10वी चं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक असणं गरजेचं आहे। प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतंच ते, बरोबर। 10वी झाल्याशिवाय 12वीला जाणारच नाही ना, बरोबर। पण या ठिकाणी मी हे का सांगतो आवर्जून की काही विद्यार्थ्यांचं गाळ झालेलं असतं, गमावलेलं असतं किंवा मग डॅमेज झालेलं असतं। तर अशी काही केस असेल तर त्या विद्यार्थ्यांना सांगतो की हे तुम्ही दुसरी प्रत काढून घ्यायचे आहे, जर तुमच्याकडे नसेल तर। असेल तर ठीकच आहे। त्याच्यानंतर 12वीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र लागत असतं। जर 10वी वरून डायरेक्ट डिप्लोमा केलेला असेल तर डिप्लोमाचं लागेल। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पदवी गुणपत्रक, म्हणजे तुमची डिग्री झालेली असेल तर, नसेल तर काही लोड घेऊ नका। असेल तर आपल्याला लागेल, नसेल तर 10वी 12वी सफिशियंट आहे। ठीक आहे, हे झालं एज्युकेशनल सर्टिफिकेट। त्याच्यानंतर बघा तुमच्या जन्माचा पुरावा देण्यासाठी तुम्हाला एक तर शाळा सोडल्याचा दाखला, किंवा जर तुम्ही पुढे ऍडमिशन घेतलेलं असेल 12वी झाल्यानंतर डिग्रीसाठी, तर तिथं कॉलेजमध्ये तुम्ही जमा केलेलं असतं, त्याच्याऐवजी तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल। आणि बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला त्याच वेळेस काढायचं ज्यावेळेस आपली पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे। आता काढून चालणार नाही, कारण याची व्हॅलिडिटी साधारणतः माझ्या माहितीनुसार 3 महिन्यात हे चालत असतं। जर हे दोन्ही पण नसतील तुमच्याकडे, तर तुमचं जन्म प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तरी पण काही हरकत नाही। त्याच्यानंतर बघा कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट हे बंधनकारकच असतं, नसेल काढलं तर काढून घ्या। त्याच्यानंतर तुमच्याकडे डोमेसाईल देखील असणं खूप गरजेचं आहे। महाराष्ट्रात राहतो मी, महाराष्ट्रीयन आहे याचा तो पुरावा असतो। डोमेसाईल कास्ट पाहिजे, डोमेसाईल पाहिजे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्ही जर SC ST या 2 प्रवर्गातील असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज नाही, परंतु बाकी अदर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिनल असणं खूप गरजेचं आहे। EWS ला देखील नॉन क्रिमिनल लागत नाही। तर नॉन क्रिमिनल काढायचं असताना तुमच्याकडे जर आत्ताच असेल तर त्याच्यावरची डेट बघा तुम्ही, 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असेल तर ठीक आहे, काही अडचण नाही, काही काढायची गरज नाही। पण जर तुमचं नॉन क्रिमिनल ऑलरेडी संपलेलं असेल किंवा कधीच याच्यापूर्वी काढलेलं नसेल, तर काढत असताना नॉन क्रिमिनल तुम्हाला 3 वर्षाचं काढायचं आहे, म्हणजे परत सतत तुम्हाला प्रत्येक वर्षी काढण्याची गरज नाही। या ठिकाणी महिला उमेदवार असतील आणि त्यांचं लग्न झालेलं असेल तर अशा महिलांनी आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर आपल्या वडिलांचं नाव असतं, त्याच्यामुळं मी असं तुम्हाला सांगेन की आपल्या वडिलांकडलं नॉन क्रिमिनल, वडिलांच्या नावाचं इथं नॉन क्रिमिनल तुम्हाला काढायचं आहे। ओके, पुढचे बघा आधार कार्ड सगळ्यांकडे असणार आहे, काही अडचण नाही। जर गमावलं असेल तर तुम्ही ते ऍप्लिकेशन करू शकता। या ठिकाणी पॅन कार्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला, नसेल तर पॅन कार्ड काढून घ्या। मतदान ओळखपत्र नसेल तरी चालेल, हे ID प्रूफ साठी आहे। आधार कार्ड ग्राह्य धरलं जातं, पण कधी कधी नियम बदलतात, तुम्हाला पॅन कार्डची सुद्धा आवश्यकता लागणार आहे। नसेल तुमच्याकडे पॅन कार्ड तर काढून घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे। आता हे जे मी तुम्हाला स्क्रीन 1 वरती दाखवलेलं हे सगळ्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचंच आहे। पुढच्या स्लाइड वरती जर आपण गेलो तर बघा तुम्हाला वाहन चालक जर व्हायचं असेल, वाहन चालक शिपाई, तर तुमच्याकडे तुमचं ड्रायव्हिंगचं लायसन असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक सांगेन तुम्हाला, येणारी स्पर्धा खूप मोठी आहे, बरोबर। आपल्याला स्पर्धेमध्ये टिकायचं आहे तर आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी फॉर्म भरता आला पाहिजे, ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे। त्याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंगचं लायसन तुमच्याकडे नसेल तर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जावा, क्लास लावा, व्यवस्थित गाडी शिका। 3 महिन्याचा कोर्स असतो, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळेल। त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला एक्स्ट्रा संधी तुमच्याकडे उपलब्ध होईल। ओके, त्याच्यानंतर हे जे बाकी जे काय आरक्षण आहेत, अनाथ असाल तर तुम्हाला अनाथ सर्टिफिकेट लागेल,
प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. ओके, प्रत्येकाला कंपल्सरी आहे का रे? नाही. तुम्हाला याचं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर हे सर्टिफिकेट लागेल, अनाथाचं घ्यायचं असेल तर अनाथाचं लागेल, पोलीस पाल्यचं तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, खेळाडू म्हणून तुम्ही असाल तर खेळाडूचं सर्टिफिकेट लागेल. सगळ्यात महत्वाचं इथं EWS प्रमाणपत्र. बरोबर, जे EWS कॅटेगरीतून बिलॉंग करतात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी EWS प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आणि हे EWS सर्टिफिकेटवर एक तारीख मेन्शन केलेली असते, त्या तारखेपर्यंतच ते चालत असतं. तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर त्याच्यावरची तारीख बघा, कारण हे दरवर्षी काढावं लागतं. त्याच्यामुळं आता तुमच्याकडे नसेल तर हे काढून घ्या. त्याच्यानंतर इथं बघा, होमगार्ड म्हणून तुम्ही ड्युटी केलेली असेल 1095 दिवस, तर त्याचं एक प्रमाणपत्र असतं, ते असणं गरजेचं आहे जर तुम्हाला याच्यातनं रिझर्वेशन घ्यायचं असेल तर. माजी सैनिक असाल तर तुमच्या नियमानुसार तुमच्या ते त्या पद्धतीचे सर्टिफिकेट किंवा आय कार्ड असणं गरजेचं आहे. या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जी काही महिला उमेदवार आहेत 30% आरक्षणाच्या सवलतीचे एक प्रमाणपत्र मिळतं, जे की तहसील मधनं काढावं लागतं, ते त्या महिलांकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे का रे? नाही. हा पार्ट 2 मी काय सांगितला, त्या समांतर आरक्षणाचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एखाद्याच्या नावामध्ये बदल असतो. बरोबर, एखाद्याचं राजेश याच्यामध्ये किंवा दीपक नाव असेल एखादं, तर त्याच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असतं, तर ते दोन नावाची व्यक्ती एकच आहे असं तुम्हाला गॅजेट करावं लागतं, राजपत्र करावं लागतं, ते करणं गरजेचं आहे. जर तुमच्या नावामध्ये काय चुकीचं मिस्टेक असेल, काय नावामध्ये बदल असेल तर. आणि लग्न झालेल्या महिलांसाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं खूप बंधनकारक आहे. नसेल तर तुमचं त्या पद्धतीने तुम्ही राजपत्र देखील करू शकता. आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ठीक, नसेल तर जास्त ताण घ्यायचा नाही. बरोबर, असेल तर ठीक, नसेल तर जास्त ताण घ्यायचा नाही. शक्यतो जात वैधता प्रमाणपत्र ST कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांकडे बऱ्यापैकी असतंच, बाकीच्या विद्यार्थ्यांकडे नसतं. कारण का, कास्ट व्हॅलिडिटी 3च गोष्टीसाठी आपण काढू शकतो. एक तर मला नोकरी लागली त्याच्यासाठी मी कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतो. जर मी राजकारणात एखादा फॉर्म भरला, एखाद्या पदासाठी जर उभा राहिलो तर कास्ट व्हॅलिडिटी काढू शकतो. किंवा मग जर मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी सायन्स फॅकल्टीला जर गेलो तर त्या ठिकाणी मला कास्ट व्हॅलिडिटी काढावी लागते. या 3 केसेस मध्येच निघू शकतं. मग तुम्हाला चेकड नसेल तर तुम्हाला नोकरी लागल्यानंतर ते तुम्ही परत काढू शकता. ठीक आहे, या पद्धतीने मला सांगायचं होतं की हे आवश्यक कागदपत्रे नसतील तर काढून घ्या, असतील तर काही टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये परत फोटो लागतील, मग ते सांगण्याचे काही गोष्ट नाही, अवांतर व्हिडिओ बनवण्याची काही गरज नाही. ठीक आहे, तर अजून काही अपडेट असतील पोलीस भरती संदर्भात तर या चॅनलच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत जाईन. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. कालच्या 2 दिवसाच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा कमेंट्स आल्या होत्या की मुंबईचा रिझल्ट लागत नाही सर, मुंबईचा रिझल्ट कधी लागणार आहे. आणि अशी एक कमेंट आली होती की लवकर रिझल्ट लागत नाहीत, त्याच्यामुळे काहीतरी भरतीमध्ये गोंधळ होऊ शकतो. तर असं काय नसतं विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलिसाची भरती बाकीच्या जिल्ह्यांसारखी नसते, थोडं वेगळं प्रोसेस असते. काही विद्यार्थ्यांची खूप संख्या असते, रिझल्ट लावण्यासाठी खूप वेळ लागत असतो. कारण का, एकदा रिझल्ट डिस्प्ले झाला आणि काय चूक झाली, चुकून काही चुकीचं घडलं तर त्याच्यापेक्षा मग ते चुकीचं घडू नये त्याच्यासाठी मग थोडा वेळ लागला तरी चालेल. या पद्धतीची ती प्रोसेस असते. त्याच्यामुळं संयम ठेवा. लवकरच मुंबई पोलीस निकाल जाहीर होणार आहे. या ठिकाणी थांबतो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.